भर पावसातही निषेध आंदोलनासाठी एकजूट. पनवेलमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पावसाची पर्वा न करता नागरिक, विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र आले. वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ दिलेल्या आंदोलनाच्या हाकेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत निषेध मोर्चा उत्स्फूर्त जनतेच्या सहभागात पार पडला. दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्ज व दडपशाहीच्या निषेधार्थ आयोजित या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीसह शेतकरी कामगार पक्ष, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला. भर पावसातही आंदोलनकर्त्यांचा उत्साह कायम राहिला. केंद्र सरकार पोलिसांना पुढे करून विद्यार्थ्यांचे आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री व पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा आंदोलनात देत विद्यार्थ्यांवर लाठी नाही, न्याय द्या, केंद्र सरकार हटवा, संविधान वाचवा, शिक्षण वाचवा, लोकशाही वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संविधानिक अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी मागणी करण्यात आली. तसेच केंद्र सरकारने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन न्याय भूमिका घ्यावी अशी मागणी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगरचे अध्यक्ष आनंद गायकवाड यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांचे आभार मानले. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार बाळाराम पाटील यांनी मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला हातभार म्हणून 1 कोटी रुपये सरकारने द्यावे असे मत व्यक्त केले. भर पावसातही लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी दाखवलेली एकजूट ही आंदोलनाचे मोठे वैशिष्ट्य ठरल्याचे त्यांनी सांगितले. यांनी 23 जुलैला बंदीची घोषणा केली आहे. त्या बंदमध्ये आम्ही सगळे सामील आहोत. आज जंतर मंतरचा किती मोठा मुलांवरती अत्याचार वगैरे झालाय, पण मोदी काय जागा होत नाही, धर्मेंद्र प्रधान काही जागा होत नाही, त्याला त्याची दया माया येत नाही. त्यामुळे हे भाजप सरकार आम्हाला नकोय. बाळासाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है. अत्याचार केलेला आहे, मुलींवर लाठीचार केलेला आहे, मुलींचे कपडे फाडले गेलेले आहेत. असं सरकार आम्हाला नको आहे. असं सरकार आम्हाला नको आहे. एवढे अत्याचार करून त्यांनी पोलिसांना पुढे पाठवलं आहे, तो काय पुढे येत नाही. आणि धर्मेंद्र प्रधानही तो पण तसाच आहे. त्यामुळे आम्हाला धर्मेंद्र प्रधान आणि मोदीचा राजीनामा हवाय. संविधान, जय महाराष्ट्र. आता इथे जमलेले माझे लाखो लोक, लाखो पालक आणि लाखो विद्यार्थी हे जमलेले आहेत. एवढ्या पावसामध्ये मोदी सरकारने जे अन्याय केलेला आहे, या भ्याड सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत आणि बाळासाहेबांनी यांना पाठिंबा दिलेला आहे. यांना या सरकारचा धिक्कार करत आहोत. त्या प्रधानमंत्री, शिक्षक मंत्री याने आपली मुलगी परदेशात ठेवली आणि दुसऱ्या मुलींवर अन्याय करून पुढे येण्याचा प्रयत्न करतो. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. या सरकारला आम्ही मुर्दाबाद बोलतो. या सरकारला पेक्षाही नीच दर्जाची वागणूक आम्ही देतो. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो, हम तुम्हारे संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, विजय असो. जय भीम, जय भीम.